ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। चंदन चर्चित नीलकलेवर, चंदन चर्चित नीलकलेवर, पीतवसन वनमालिन, केली चलन्मणिकुण्डलमण्डिता, गण्डयुगस्मितशालिन्, चन्दन चर्चित नीलकलेवर, पीतवसन वनमालिन्, केली चलन्मणिकुण्डलमण्डिता, गण्डयुगस्मितशालिन्। ओम जगन्नाथ प्रभूच्या स्वरूपाचं वर्णन महाकवी जयदेवजी महाराज यांनी केलं। जयदेवजी महाप्रभू महाकवी आहेत। त्यांनी जगाला दिलेला ग्रंथ गीत गोविंद हा अत्यंत श्रेष्ठ अशा साहित्यामध्ये गणला जातो। जगामध्ये त्या ग्रंथाची ख्याती आहे। परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन कविरत्न जयदेवजी महाराज करतात। चंदन चर्चित नीलकलेवर, पीतवसन वनमालिन, केली चलन्मणिकुण्डलमण्डिता, गण्डयुगस्मितशालिन्। परमात्म्याच्या स्वरूपावर चंदन अर्चन केलं आहे। नील कलेवर आहे प्रभूचं। पीत वसन पिवळे वस्त्र धारण केले आहेत। गळ्यामध्ये वनमाला धारण केलेले आहे। केली चलन्मणिकुण्डलमण्डिता, महाप्रभूनं शृंगार केलेला आहे आणि मुखावर हास्य आहे। सुंदर असं जगन्नाथ प्रभूचं स्वरूप कविरत्न जयदेवजी महाराज वर्णन करतात। रथयात्रेचा प्रसंग जवळ आहे आणि हा गीत गोविंदचा प्रसंग श्रवण केल्यानंतरच जगन्नाथ प्रभूचे पट उघडतात, भक्तांना दर्शन प्राप्त होतं। जागरणही गीत गोविंदाच्या श्रवणानं होतं आणि शयन सुद्धा गीत गोविंदाच्या श्रवणाने होतं। फार सुंदर कोमलाकांत अशी पद्य रचना गीत गोविंद आहे। चंद्रकचारु मयूरशिखण्डक, चंद्रकचारु मयूरशिखण्डक, मण्डलवलयितकेशम्,
प्रचुर पुरंदर धनुरनुराजिता, प्रचुर पुरंदर धनुरनुराजिता, मेदुर मुदिर सुवेशम. परमात्म्याच्या सुंदरतेचं, परमात्म्याच्या स्वरूपाचं, परमात्म्यानं धारण केलेल्या अलंकाराचं, परमात्म्यानं धारण केलेल्या वस्त्राचं वर्णन जयदेवजी महाराज करतात. एकादश स्कंदामधल्या योगेश्वरांचं वर्णन आपण मागील 4 दिवसापासून करत आहोत. आज जे योगेश्वर आहेत ते आहेत पिप्पलायन. पिप्पलायन नावाचे योगेश्वर तत्वज्ञानाचा उपदेश निमी राजाला करत आहे. हा प्रसंग जो आहे हा निमी जायंत संवाद आहे. जयंती मातेचे पुत्र आहेत योगेश्वर, म्हणून त्यांना जायंत म्हटलं. वृषभदेव नारायण भगवानचे 9 पुत्र, ते 9 नाथ झाले. त्यातले हे 5वे योगेश्वर पिप्पलायन. फार तेजस्वी मूर्ती आहे. तपश्चर्येचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर प्रगट झालेलं आहे. अंतकरणातला सद्भाव, प्रेमभाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रगट झालेला आहे. आणि पिप्पलायन हे निमी राजाला उपदेश करतात. निमी राजानं प्रश्न विचारला, परमात्म स्वरूप काय आहे? कालच्या कथेमध्ये 4थ्या योगेश्वराच्या प्रसंगामध्ये आत्मदर्शनाचा प्रसंग विचारला होता. आणि प्रबुद्धानं आत्मदर्शन कसं होतं, कसं प्राप्त होतं हे वर्णन केलं होतं. हरी प्रबुद्ध योगेश्वरानं जे 4थे योगेश्वर होते त्यांना प्रश्न विचारला होता निमी राजानं, आत्मदर्शन कसं होतं, आपल्या आत्म्याचं आपल्याला दर्शन कसं होतं. आणि उत्तर दिलं होतं प्रबुद्ध योगेश्वरानं, गुरुवचनावर विश्वास, संत वचनावर विश्वास यांनी आपल्याला आपल्या आत्म्याचं दर्शन होतं. एका संताकडे एक भक्त होते आणि ते फार शांत स्वभावाचे होते. अनेक वर्षापासून आले होते. भक्तांची गर्दी व्हायची, भक्त यायचे, सत्संग श्रवण करायचे. पण सत्संग श्रवण करण्यासाठी या भक्ताला वेळच नव्हता. याला कामं दिले होते, कर्तव्य दिलं होतं. ते कर्तव्य करण्यामध्ये त्याचा संपूर्ण दिवस निघून जायचा, संध्याकाळ सुद्धा निघून जायची. तिथे येणारे भक्त विचार करायचे की हा इथे आहे पण याला लाभ काहीच झाला नाही, हा कधी श्रवण करत नाही, हा श्रवणामध्ये बसत नाही, हा कामच करत राहतो. एका भक्तानं उघडच म्हटलं की हा इथे आला पण याला लाभ नाही झाला. तेव्हा महाराजांच्या हे लक्षात आलं. महाराज म्हणाले की थांबा, आजचं प्रवचन हाच करेल, हा पाणक्या करेल जो पाणी भरायचं काम करतो. आणि महाराजांनी त्याला हाक मारली. तो समोर आला, हात जोडून उभा राहिला. महाराज म्हणाले आजचं प्रवचन तुला करायचं. आणि तो व्यासपीठावर बसला, प्रवचन करू लागला. महाराज श्रोत्यांमध्ये बसले. महाराजांनी ते प्रवचन श्रवण केलं आणि सगळे चकित झाले. एवढं ज्ञान याला प्राप्त कसं झालं? वेदांतासारखा गंभीर विषय हा अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सहज सांगतो, हे सगळं याला कसं प्राप्त झालं? आणि जेव्हा तो व्यासपीठावरून खाली उतरला
सगळ्यांनी त्याला वंदन केलं आणि सगळ्यांनी त्यांना विचारलं की आम्हाला माहीतच नव्हतं एवढं तत्वज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, हे प्राप्त कसं झालं? आणि त्यांनी उत्तर दिलं जे प्रबुद्ध नावाच्या योगेश्वरांनी उत्तर दिलेलं आहे. शास्त्रावर विश्वास, ग्रंथांवर विश्वास. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जो उपदेश केलेला आहे त्याच्यावर विश्वास. हो, फार दिव्य उपदेश केलेला आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. आत्मदर्शनाचं स्वरूप सांगितलं, तत्वज्ञानाचं स्वरूप सांगितलं, अद्वैतासारखा विषय, गंभीर असा तो प्रसंग फार सोप्या शब्दामध्ये, सहज शब्दामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केला. ओम. आजचे योगेश्वर पिप्पलायन आहेत, हे 5वे योगेश्वर आहेत. आणि यांना प्रश्न विचारला निमिराजानं, परमात्म स्वरूप काय आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे? आणि पिप्पलायन नावाचे योगेश्वर उत्तर देतात की परमात्मा सर्व व्याप्त आहे, सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे. हे वेद प्रणित उत्तर आहे, ही वेद प्रणित वाणी आहे. परमात्मा सर्व व्याप्त आहे, सकळ जगताचा आधार आहे. मनाचे आदिमन आहेत, शब्द फार सुंदर आहे. मनाचे आदिमन म्हणजे मन जे आहे त्या मनाचं उगमस्थान जे आदी मन आहे तो परमात्मा आहे. मनाचे आदिमन, नयनाचे आदी नयन, श्रवणाचे आदी श्रवण. फार सुंदर सांगितलं. नयनाचा आदी नयन, नयन डोळे पाहतात, पण ते पाहण्याआधी त्या डोळ्यांना ज्या परमात्म्याने पाहिलेला आहे त्या नयनांचंही आदी नयन जो परमात्मा आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. बोललेला शब्द ऐकू येतो, पण बोलल्यानंतर ऐकू येतो. पण तो शब्द बोलण्याच्या आधीच ज्या परमात्म्यानं तो ऐकला आहे, म्हणून वाणीची आदी वाणी आहे आणि श्रवणाचे आदी श्रवण. हो, उत्पत्ती जगामध्ये, जगाची उत्पत्ती ही त्या परमात्म्याच्या कृपेनं होते आणि परमात्म्याच्या कृपेनंच उत्पन्न झालेली ती सृष्टी विकासाला पावते, तिचा विकास होतो, तिचा विस्तार होतो आणि अंततः ती लयाला जाते. जे उपजे ते नाशे, जे निर्माण होतं ते नष्ट सुद्धा होतं, ते कायम राहत नाही. फार दिवसाची मनुष्य शरीराची माया आहे, फार दिवसाची नाही, फार अल्पकाळ आहे. आज प्रगट आहे, उद्या प्रगट नसेल, पण त्या परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते नित्य आहे. तो परमात्मा नित्य होता, आहे आणि पुढेही राहणार आहे. ओम. परमात्मा वाणीचा आदी शब्द आहे, अनादि आहे, अनंत आहे, अनिर्वचनीय आहे. वचनानं, वाणीनं तो सांगता येत नाही, वाणीनं त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. हे स्वरूप योग्यांना कळतं, हे तपस्व्यांना कळतं. हिमालयामध्ये शिखरावर बसलेले योगी तपश्चर्या करत राहतात, देहभाव नाही त्यांचा, म्हणून तिथे असलेली ती थंडी त्यांना बाधत नाही. त्या थंडीमध्ये अगदी उघडे ते परमात्म चिंतन करत असतात, आत्मस्वरूपाचं चिंतन करत असतात. ओम.
कैसे बोली तू वचन, कैसे बोली तू वचन, ऐकिता आनंदे भरे मन. ऐकत असताना आनंदानं अंतकरण भरून गेलं पाहिजे. कैसे बोली तू वचन, ऐकिता आनंदे भरे मन. सद्भावे सुगंधे अंतकरण, कानी अमृत जैसे. अमृतासारखे बोल माऊली वर्णन करतात. कैसे बोली तू वचन, आनंदे भरे, ऐकिता आनंदे भरे मन. सद्भावे सुगंधे अंतकरण, कानी अमृत जैसे. संस्कृतचा श्लोक आहे, त्याचं भाष्य आहे. ऐकिता लागे ऐकण्याची ओढ, ऐकिता लागे ऐकण्याची ओढ. चित्ती वाढे मधुर भाव प्रगाढ. ऐकत असताना ऐकण्याची ओढ लागली. चित्तामध्ये मधुर भाव प्रगाढ गंभीर गहन असा निर्माण झाला. भगवत भाव दृढ होय अंतरी. कैसे बोली तू वचन, ऐकिता आनंदे भरे मन. सद्भावे सुगंधे अंतकरण, कानी अमृत जैसे. अंतकरणामध्ये सद्भाव निर्माण झाला. त्या सद्भावाचा सुगंध अंतकरणामध्ये दरवळायला लागला. सगळं अंतकरणच सुगंधित झालं. आणि कानामध्ये ते शब्द कसे वाटायला लागले, अमृतासारखे. कानी अमृत जैसे. ऐकिता लागे ऐकण्याची ओढ. आणि ऐकत असताना ऐकण्याची ओढ लागली. चित्ती वाढे मधुर भाव प्रगाढ. भगवद भाव दृढ होय अंतरी. अंतकरण सुगंधित झालं त्या परमार्थ उपदेशानं, त्या परम तत्वाच्या उपदेशानं अंतकरण सुगंधित झालं. भगवत भाव दृढ झाला. आधीच होता भगवत भाव, आणि तो आधी असलेला भगवत भाव दृढ झाला, अंतकरणामध्ये दृढ झाला. हिमालयाच्या शिखरावर नर नारायण भगवान तपश्चर्या करतात. बद्रीनाथ धाम या ठिकाणी एका शिखरावर नर भगवान बसलेले आहेत, दुसऱ्या शिखरावर नारायण भगवान बसलेले आहेत. गंभीर तपश्चर्या आहे. जगासाठी तपश्चर्या करतात, जगाच्या अभ्युदयासाठी. जगाचा अभ्युदय झाला पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून तपश्चर्या करतात. तपश्चर्या श्रेष्ठ भावानंच करायची असते. सत्संग श्रेष्ठ भावानेच करायचा असतो. तीर्थयात्रा श्रेष्ठ भावानेच करायची असते. यज्ञ अनुष्ठान श्रेष्ठ भावानेच करायचे असतात. एका राजानं 108 यज्ञ केले. तीर्थयात्रा केल्या, अनुष्ठान केले, अन्नदान केलं. जे जे सत्कर्म शास्त्रानं सांगितले ते सगळे केले. आणि जसं आयुष्य सरलं, मृत्यू झाला, राजाला यमलोकामध्ये घेऊन गेले.
आणि यमदेवानं विचारलं की किती यज्ञ केले? राजांनी संख्या सांगितली. काय काय केलं ते सगळं सांगितलं. अनुष्ठान केले, अन्नदान केलं, तीर्थयात्रा केल्या, भगवत दर्शन केलं, हे सगळं केलं. आणि यमदूत म्हणाले, हे पुण्य जे प्राप्त झालं होतं ते तर संपलं, ते पुण्य तर काही राहिलं नाही, ते सगळं गेलं. आता तुमच्या पदरी पुण्याचा अंश सुद्धा राहिलेला नाही, कारण तुमच्या हातून इतर जे कर्म घडले त्या कर्मामुळे त्या सगळ्या पुण्यांचा नाश झाला. राजा म्हणाला, मी तर फार सावधान होतो, मी तर कुठलंही कर्म चुकीचं केलं नाही, होऊ दिलं नाही, पण व्यवहार करत असताना काही चुका झाल्या असतील माझ्याकडून, काही अपराध घडले असतील. आणि जेव्हा ते सगळे तपासले, राजाला ते दिसले, यमदेवानं दाखवले, राजाला पश्चाताप वाटायला लागला की केवळ त्या प्रसंगी नाही, आजन्म सत्कर्माचं आचरण करीतच राहावं लागतं. त्याचा लाभ अलाभ हा विचार न करता, त्याची काम्यता न ठेवता, ती काम्यता शेष झाली पाहिजे, मग ते पुण्य फळा येतात. राजाच्या लक्षात आलं. हो, पश्चाताप करायला लागला राजा. नरनारायण नरनारायण बद्रीनाथ धाम या ठिकाणी तप आचरण करतात. तप आचरण जगाच्या अभ्युदयासाठी करतात. श्रेष्ठ विचार आहे, जगत कल्याणासाठी करतात, स्वतःसाठी नाही. पण नरनारायण भगवान हे परमात्मा आहेत, साक्षात परमात्मा आहेत. परमात्म्यानं अवतार धारण केलेला आहे. या अवतारामध्ये केवळ तपश्चर्या आहे. इंद्राच्या लक्षात आलं, इंद्राला समाचार मिळाला, नरनारायणाची तपश्चर्या चाललेली आहे, घोर तपश्चर्या आहे. इंद्राला असं वाटलं की आपलं राज्य घेण्यासाठी तपश्चर्या असेल, म्हणून इंद्र तिथे गेले. नरनारायण भगवानच्या समोर त्यांना हाक मारली, हे प्रभू नरनारायणा. इंद्रानं दर्शन घेतलं, मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आलो आहे. नरनारायण भगवाननी इंद्राला हात जोडले आणि इंद्राला उत्तर दिलं, हे इंद्र, आम्हाला वरदान नको. काही प्राप्त करण्यासाठी आम्ही तपश्चर्या करत नाही. इंद्राला असं वाटलं की आपली अवहेलना केली. इंद्र स्वर्गामध्ये निघून गेला, पण ती खंत त्याच्या मनामध्ये कायम होती. इंद्रानं कामदेवाला बोलावलं, हे कामदेवा, नरनारायण भगवानचा तपोभंग करा. कामदेवानं हात जोडून इंद्राला सांगितलं, प्रभू, हे भयंकर कार्य आहे. हे भयंकर आचरण जर मी केलं तर त्या या आचरणाचा लेप माझ्या जीवनाला लागेल, जीवन दूषित होऊन जाईल. तपस्व्याचा तपोभंग करणं हे पाप आहे. इंद्रानं आज्ञा केली, कामदेवा, हे तुम्हाला करावंच लागेल. तुमचं सैन्य घेऊन जा, नरनारायण भगवानची तपश्चर्या भंग करा. आणि कामदेव त्या ठिकाणी आले, सगळं सैन्य घेऊन आले, मलयाला घेऊन आले, रतीला घेऊन आले, वसंताला घेऊन आले, सगळे गंधर्व अप्सरा त्या ठिकाणी आले. कामदेवाच्या तपश्चर्य, कामदेवाचे प्रयत्न आहेत नरनारायण भगवानची तपश्चर्या भंग व्हावी. सगळं वातावरण बदलून टाकलं. गंधर्व गायन करायला लागले,
अप्सरा नृत्य करायला लागल्या, सगळं वातावरण बदलून गेलं. कामदेवानं कामबाण सोडले, नरनारायण भगवानच्या अंतकरणावर लागले, पण त्या बाणांचा प्रभाव नाही झाला. जो अपेक्षित होता प्रभाव तो झाला नाही. नरनारायण भगवान शांतच बसून राहिले. नंतर जेव्हा डोळे उघडले तेव्हा कामदेव समोर हात जोडून उभा होता. कामदेव हात क्षमा मागायला लागला की हे प्रभू, माझ्या हातून अपराध घडला, इंद्राच्या आज्ञेमुळे मला हे करावं लागलं. आपल्या तपश्चर्येमध्ये भंग करा अशी इंद्राची आज्ञा होती, त्या आज्ञेचं पालन मी केलं. नरनारायण भगवानांना क्रोध नाही आला. नरनारायण भगवानांनी शांतपणे त्या कामदेवाकडे पाहिलं आणि कामदेवाकडे पाहिल्यानंतर त्या कामदेवाच्या अंतःकरणामध्ये जो कामभाव होता तो कामभाव नष्ट झाला. इंद्रे केला अपराध, इंद्रे केला अपराध, तरी नारायणा नये क्रोध, निज शांती अगाध बापू माझा. इंद्रे केला अपराध, तरी नारायणा नये क्रोध, निज शांती अगाध बापू माझा. ती शांती ढळली नाही, नरनारायण भगवानची ती शांती ढळली नाही. आणि या प्रसंगामध्ये इंद्रही तिथे प्रगट झाला. त्या इंद्राचा सत्कार केला नरनारायण भगवाननी आणि इंद्राला उर्वशी नावाची अप्सरा अर्पण केली. इंद्राच्या अप्सरा ज्या होत्या त्या अप्सरांपेक्षाही श्रेष्ठ अशी उर्वशी नावाची अप्सरा, जी पुढे स्वर्गामध्ये गेल्यानंतर स्वर्गभूषण झाली. उर्वशी स्वर्गभूषण. नरनारायणे दिदली आपण. स्वतः नरनारायण भगवाननी ती अप्सरा इंद्राला दिली. इंद्र लज्जित झाला, इंद्र शरण आला. ओम. नरनारायण भगवानची दृढ तपश्चर्या, ज्याच्यामध्ये कामदेवाला सुद्धा विघ्न करता नाही आलं. ओम. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. जन्मोजन्मीची पुण्य सामग्री ज्याच्या गाठी आहे त्याच्याच मुखामध्ये भगवन नाम येईल. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. तरीच रामप्रभूचं नाव मुखामध्ये येईल, अन्यथा येणार नाही. धन्य कुळ तयाचे रामनाम हेची वाचे. त्याचं कुळ धन्य झालं ज्याच्या मुखामध्ये राम नाम आलं. जो रामप्रभूला शरणागत झालेला आहे, रामप्रभूच्या नामाचं जो चिंतन करतो, ज्याच्या वाणीचा विषयच रामप्रभू झालेले आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. परमात्माच विषय झालेला आहे. परमात्म्याबद्दलच बोलणं आहे, अन्य बोलणं नाही. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. धन्य कुळ तयाचे
राम नाम हेची वाचे, दोष जातील जन्माचे, श्रीराम म्हणताचे. नारद भगवाननी वाल्मिकीला उपदेश केला होता. त्यानं शास्त्र तर ऐकलेच नव्हते, त्याच्या जीवनामध्ये तो योगच नव्हता. कर्म दूषित झाले होते, भयंकर कर्म केले, हिंसा केली, हत्या केल्या, जघन्य असं जीवन तो जगत होता. पण जेव्हा नारद भगवानची भेट झाली तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाले जे कधीच झाले नव्हते. नारद भगवाननी दृष्टी दिली, त्याचे कर्म त्याला दाखविले, हे तुझे कर्म आहेत पहा. आणि ते कर्म पाहिल्यानंतर, त्या कर्माचं दर्शन झाल्यानंतर व्याकुळ झाला तो. त्याला समजायला लागलं, कळायला लागलं याचा दंड काय असेल. आणि तो शरण आला नारद भगवानला. त्यानं एक प्रश्न विचारला होता, वाल्यानं एक प्रश्न विचारला होता. पाप तर भयंकर आहेत, भयंकर पाप केले आहेत, हे कसे नष्ट होतील. नारद भगवाननी उपदेश केला की तू आता त्या गोष्टीचा विचार करू नको, तू आता इथे शांत बस. आता तू नाम घे, प्रभूचं नाम घे. ते नाम घेण्याचा उपदेश केला, नाम दिलं. आणि त्या नाम घेता 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 त्याचे जे दोष होते, जे पाप होते, ते सगळे लयाला गेले. त्याचं कुळ धन्य झालं, जगत वंदनीय असा तो ऋषी झाला. त्याच्या अंतःकरणामध्ये करुणा उपजली आणि काव्याचं शास्त्र, कवितेचं शास्त्र हे त्याच्या मुखातून प्रगट झालं. त्याची काही एक जन्माची पुण्य नाही, पूर्वजन्मी श्रेष्ठ अशा ज्ञानवंत कुळामध्ये त्याचा जन्म झाला होता. त्याला ते शास्त्र प्राप्त झाले होते, ते ज्ञान प्राप्त झालं होतं. ते प्राप्त झालेलं मागच्या जन्मीचं ज्ञान मग दुसऱ्या जन्मामध्ये उगवलं. धन्य कुळ तयाचे, राम नाम हेची वाचे, दोष जातील जन्माचे, श्रीराम म्हणताची. कोटी कुळाचे उद्धरण, मुखी राम नारायण. कोटी कुळाचे उद्धरण, मुखी राम नारायण. रामकृष्ण स्मरण, धन्य जन्म तयाचे. महालाभ झाला, फार मोठा लाभ झाला. मुखी प्रभूचं नाम आलं, कोटी कुळांचा उद्धार झाला. अनेक जन्म झालेले आहेत जीवाचे, असंख्य जन्म झालेले आहेत. नाना योनी जीवानं भोगलेल्या आहेत. कीटकांच्या योनी, कृमीच्या योनी, वृक्षाच्या योनी, पशूंच्या योनी, पक्ष्यांच्या योनी, जलजीवांच्या योनी, सूक्ष्म जीवांच्या योनी, विशाल जीवांच्या योनी, नाना योनी भोगून मग मनुष्य देहाला आला. कोणत्याही योनीमध्ये गेल्यानंतर भगवन नाम नाही घेता येत. पशु योनीला गेल्यानंतर भगवन नाम घेता येत नाही. भगवन नाम केवळ मनुष्य योनीमध्येच घेता येतं. आणि ते मागे होऊन गेलेले जे जन्म आहेत, ते जे कुळ आहेत, त्या कुळांचा उद्धार. ओम कोटी कुळाचे उद्धरण,
मुखी राम नारायण, राम कृष्ण स्मरण, धन्य जन्म तयाचे. आणि त्या परमात्म्याच्या नामाचं स्मरण म्हणजे घेतलेला प्राप्त झालेला जो जन्म आहे तो धन्य झाला, कृतार्थ झाला. नाम तारक सांगडी, नामन विसंबे अर्धघडी. मौलीचे शब्द आहेत. नाम तारक सांगडी, नाम न विसंबे अर्धघडी. क्षणभरही माऊली उपदेश करतात की त्या नामाचा विसर पडू द्यायचा नाही. राम कृष्ण स्मरण, राम कृष्ण स्मरण, धन्य जन्म तयाचे. नाम तारक सांगडी, घेतलेलं नाम, केलेला नामजप हा सोबत येणार आहे. नाम तारक सांगडी, नाम न विसंबे अर्धघडी. पांडव जेव्हा वनवासाला निघाले होते, वनवास प्राप्त झाला होता पांडवांना. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. मार्गामध्ये व्यासोनारायण भगवान भेटले. पांडवांनी व्यासोनारायण भगवानच्या चरणी दंडवत केला आणि व्यासोनारायण भगवानला विचारलं की प्रभू, आता वनवास मिळालेला आहे, 1 वर्षाचा अज्ञातवास मिळालेला आहे, काय आचरण करायचं? आणि जे कुंती मातेनं सांगितलं होतं तेच व्यासनारायण भगवानने सांगितलं. पांडवांनो, प्राप्त झालेलं प्रारब्ध आहे, हे भोगावं लागणार आहे, हे भोगून टाकायचं. पण हे भोगत असताना काय करायचं? मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती. कीर्ती कीर्तो नस्तदाकार वृत्तीर, वृत्तो वृत्तो सच्चिदानंद भास. पांडवांनो, प्राप्त झालेलं प्रारब्ध तुम्हाला भोगावं लागणार आहे आणि हे भोगल्यानंतर तुमचं जीवन दिव्य होईल, जगत वंदनीय होईल. आणि मार्गामध्ये जात असताना नुसते मुकाट्याने नका चालू, भगवान नाम घ्या. मार्गे मार्गे जायते साधु संग, आणि सोबत सत्संग करा, एखादा संत सोबत घ्या. पुढे चालून तुम्हाला धौम्य नावाचे ऋषी भेटणार आहेत. त्या ऋषींना विनंती करा, सोबत चालण्याची विनंती करा, त्यांना सोबत घेऊन चला. ते महाज्ञानी आहेत, शास्त्रज्ञानी आहेत. ते तुम्हाला शास्त्राचा उपदेश करतील. तुमच्या जीवनातला क्षणही वाया जाणार नाही. मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती. मार्गाने चालत असताना जसे मार्ग असतील, मार्गे मार्गे संगे संगे कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे का? कृष्ण परमात्म्याची कीर्ती आहे का? परमात्म्याची कीर्ती श्रवण करा. परमात्म्याची कीर्ती श्रवण केली की मग जीवाचा उद्धार होतो. एक दिवस जर शास्त्रग्रंथ पाहिले नाही तर मन लागत नाही, चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तासाभराचं प्रवचन करायचं म्हणजे 4 तास ग्रंथावलोकन करायचं. 4 तासामध्ये त्यातलं निवडायचं आणि त्यातलं निवडून आपल्या बुद्धीला आकलन जे झालेलं आहे
म्हणजे निवडलं किती, त्यातलं आकलन किती झालं आणि किती सांगता आलं. वाणीमध्ये सामर्थ्य थोडंच आहे, वाणी एकाग्र थोडीच आहे. वाणी तर विक्षिप्त आहे, अस्थिर आहे. त्या अस्थिर वाणीनं जेवढं धरता आलं तेवढं बोलायचं, बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्या परमात्म्याची कृपा झाली तर बोलता येतं, अन्यथा बोलता नाही येत. मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती. आणि सोबत जात असताना, संघामध्ये असताना, साधू संघामध्ये असताना श्रवण करायची कृष्ण कीर्ती, परमात्म्याचं चरित्र, परमात्म्याच्या जीवनातले लीला प्रसंग, अद्भुत असे प्रसंग. मोठ्या श्रद्धेनं ते ऐकत राहायचे. श्रद्धा पाहावी युधिष्ठिर महाराजांची. व्यासनारायण भगवानांनी दिव्य उपदेश केला, काय करावं हे सांगितलं. कीर्ती कीर्तो नस्तदाकार वृत्ती, वृत्ती तल्लीन झाली पाहिजे ते ऐकत असताना, परमात्म्याचं चरित्र ऐकत असताना. जे श्रवण करत आहोत त्याच्यामध्ये वृत्ती तल्लीन झाली पाहिजे. एका महाराजजींनी सांगितलेला प्रसंग आहे. पुण्यामध्ये कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये ते महाराज सांगत होते, परमात्म्याचा कथा प्रसंग सांगत होते. आणि एक महापंडित शास्त्री कीर्तन श्रवणासाठी आले होते आणि शांत बसून ते कीर्तन एकाग्रतेनं ऐकत होते. त्यांच्या बाजूला जो मनुष्य बसलेला होता तो मात्र अस्थिर होता. त्याला मच्छरांचा त्रास होता, मच्छर चावत होते. तो सारखं अंग हलवत होता. बाजूला बसलेल्या त्या शास्त्रींनी त्याला सांगितलं, तू शांत बस. तो म्हणाला, काय करू, हे मच्छर खूप चावत आहेत, मला फार त्रास होतो आहे. शास्त्रीजी म्हणाले, तुला जसा त्रास आहे तसा मला सुद्धा आहे, पण तुझ्या अस्थिर होण्याचा त्रास इतरांना होऊ नये यासाठी तरी तू स्थिर झालं पाहिजे. कीर्तन झालं. कीर्तन संपल्यानंतर शास्त्रीजींनी उपवस्त्र काढलं आणि त्याला दाखवलं. त्यांच्या अंगावर विंचू होता, पाठीवर विंचू होता. तो सारखा डंक मारत होता. त्या भक्ताच्या लक्षात आलं, एवढ्या वेदना असतानाही हे स्थिर राहिले. जगामध्ये स्थिर राहणं फार अवघड आहे. परमार्थामध्ये स्थिर राहणं फार अवघड आहे. परमार्थामध्ये एकाग्रता प्राप्त करणं फार अवघड आहे. नाना प्रकारचे विक्षेप जीवनामध्ये होत असतात. त्या विक्षेपांचा विचार न करता परमार्थामध्ये स्थिर झालं पाहिजे. प्राप्त झालेले दुःख, प्रारब्धानं प्राप्त झालेले दुःख सहन करावेच लागतात. त्याला काही उपाय नसतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज या प्रसंगाला अमृत प्राशन योग म्हणतात. ते दुःख सहन करणं, ते पिऊन टाकणं. मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती.
गंतव्याला पोहोचल्यानंतर आपण काही रस्त्याचं लक्ष ठेवत नाही. गंतव्याला पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे. तिथे पोहोचायचं आहे, गंतव्यापर्यंत जायचं आहे. आणि तिथे पोहोचल्यानंतर मग तो मार्ग आणि त्या मार्गामध्ये झालेला त्रास हा काही मग लक्षात ठेवायचा नसतो. तो गेला, मग पडला त्याचा विसर. तो इतिहास जमा झाला. आणि मार्गाने चालत असताना साधुसंग घडला, दौम्य ऋषी मिळाले, कृष्ण कीर्तीचं श्रवण केलं, चालणंही झालं आणि कृष्ण कीर्तीचं श्रवणही झालं. सत्संगाचा लाभ झाला. आणि कृष्ण कीर्ती ऐकत असताना, परमात्म्याची कीर्ती ऐकत असताना वृत्ती तदाकार झाली. तदाकार झाली म्हणजे एकाकार झाली. कीर्ती कीर्तो नस्तदाकार वृत्ती, वृत्तो वृत्तो सच्चिदानंद भास. आणि मग अंतकरणामध्ये जो भाव निर्माण झाला तो सच्चिदानंद भाव आहे. मार्गाने चालणं सुद्धा सफल झालं. तो वेळ जो होता तो वेळही प्रभू चिंतनामध्ये घालवला. ज्ञानाचे नेत्र उघडले की मग ग्रंथ लक्षात येतात. वाचून ग्रंथ लक्षात येत नाही. ग्रंथ तर सगळ्यांच्याच घरी आहेत, सर्वत्र उपलब्ध आहेत. मोठे मोठे ग्रंथालय आहेत. त्या ग्रंथालयामध्ये ग्रंथ आहेत, सहज उपलब्ध आहेत, कुणालाही प्राप्त करता येतील. वाचन केल्यानंतर, ते पठन केल्यानंतर ते सगळे ग्रंथ लक्षात येतील असं नाही. वाचले ग्रंथ पण लक्षात नाही आले. त्या ग्रंथांनी ज्या तत्वाचा उद्घोष केला ते तत्व समजले नाही, कारण ज्ञानाचे नेत्र उघडले नाही. जोपर्यंत ज्ञानाचे नेत्र उघडत नाही तोपर्यंत ग्रंथ लक्षात येत नाही. त्या ग्रंथांचं रहस्य लक्षात येत नाही. ग्रंथ वाचले, त्यांचं रहस्यही लक्षात आलं, पण अंतकरणामध्ये भाव जर उपजला नाही तर सगळं विफल झालं, सगळं वाया गेलं. कारण तो भाव नाही उपजला. आणि तो भाव उपजला की मग अंतकरणामध्ये कटुता नाही राहत. ईर्ष्या, द्वेष, घृणा ह्या गोष्टी राहत नाही. ते ग्रंथ वाचले सुद्धा, कळले सुद्धा, आणि त्या ग्रंथाचा भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला. एक प्रसंग चैतन्य महाप्रभूच्या जीवनामध्ये आहे. जगन्नाथपुरीचा प्रसंग आहे. समुद्राच्या किनारी एक भक्त श्रीमद भगवद्गीता उघडून बसलेला होता. वाचन करत नव्हता, उघडून बसलेला होता. चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी आले. चैतन्य महाप्रभूंनी त्या भक्ताकडे पाहिलं. भगवद्गीता उघडलेली आहे पण वाचन करत नाही. आणि त्याच्या जवळ जेव्हा गेले तेव्हा लक्षात आलं की हा तर रडत आहे. चैतन्य महाप्रभूंनी विचारलं की बाबा, तू ग्रंथ वाचत नाही आणि रडत आहेस? त्या भक्तानं उत्तर दिलं, मला वाचता येत नाही. वाचन मी शाळेत गेलोच नाही, गुरुकुलामध्ये गेलोच नाही, मी शिकलोच नाही, मला ग्रंथ वाचता येत नाही. हा ग्रंथ मी मिळवला आणि इथे समुद्राच्या किनारी येऊन बसलो, या ग्रंथाला पाहत आहे. पण मी संत महात्म्याच्या मुखामधून ऐकलं आहे की या ग्रंथामध्ये अर्जुनजी महाराजांना जो उपदेश कृष्ण परमात्म्याने केला आहे तो सांगितलेला आहे. आणि ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे.
आणि ते दृश्य पाहून माझं अंतकरण भरून आलेलं आहे, म्हणून मी रडत आहे. या भक्ताला वाचता येत नाही, या भक्ताला ग्रंथ आकलन झाला नाही, पण या भक्ताच्या जवळ ग्रंथ आहे, वाचन येत नाही, पण ग्रंथामधला जो भाव आहे त्या भावाचा उदय झालेला आहे. आणि भाव फार महत्वाचा आहे. चैतन्य महाप्रभूला धन्यता वाटायला लागली की खरोखर हा भक्त धन्य आहे. याला वाचता येत नाही तरीही याच्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण झाला. महाराज वर्णन करतात, सकळ तीर्थ मुकुटमणी हरिकथा. सगळ्या तीर्थाचा मुकुटमणी आहे हरिकथा. हरिकथेमध्ये सगळे तीर्थ आलेले आहेत. ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन हरिकथा आहे त्या ठिकाणी सगळे तीर्थ आलेले आहेत. सकळ तीर्थ मुकुटमणी हरिकथा, ऊर्ध्ववाहिनी परमामृता. आणि सरिता आहे, नदी आहे, पण वाहणारी नदी. आणि कशी वाहणारी आहे? खालून वर वाहणारी, ऊर्ध्ववाहिनी. अशी नदी काही आपल्या पाहण्यामध्ये नाही. हरिकथा सुद्धा सरिताच आहे, नदीच आहे, पण ऊर्ध्ववाहिनी आहे. सकळ तीर्थ मुकुटमणी हरिकथा, ऊर्ध्ववाहिनी परमामृता. आणि शेवटी सांगितलं की ती सरिता तर आहे, पण जलाची सरिता नाही, सलीला नाही, अमृता आहे. अमृताची नदी, ऊर्ध्ववाहिनी. ऊर्ध्ववाहिनी परमामृता, संतवाणी निश्रुता कल्याणकारिणी. आणि संतांच्या वाणीमधून निश्रुत झालेली आहे, प्रगट झालेली आहे. संतवाणी निश्रुता कल्याणकारिणी. आणि सगळ्यांचं कल्याण करणारी आहे. ओ मन मथुरा दिल द्वारका, काया काशी जाणी. 10वा द्वार देऊराता में ज्योती पिछाणी. कबीरदासजी महाराजांचा दोहा आहे, मन मथुरा दिल द्वारका. मन हे मथुरा आहे. हे म्हणायचा उद्देश हा आहे की या देहामध्ये सगळे तीर्थ आणले महाराजांनी. 9 द्वाराची चर्चा कालच्या कथेमध्ये केली होती. 9 द्वारों का नगर, 9 द्वाराचं जे नगर आहे त्याची चर्चा केली होती. 2 नेत्र गोलक, 2 नासिका गोलक, 2 द्वार नेत्रद्वार, 2 नासिका द्वार, 2 कर्णद्वार, हे 6 झाले. 7वं द्वार मुख आहे आणि 2 दक्षिण द्वार आहेत, उपस्थ आणि पायू. हे 9 द्वाराचं नगर आहे. पण 10वं द्वार सुद्धा आहे आणि ते इथे आहे मस्तकावर. याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्या 10व्या दरवाजाचा उल्लेख केलेला आहे महाराजांनी. योगी ध्यान करतात. ध्यान करता 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 आज्ञाचक्र इथे स्थिर करतात. आपली दृष्टी तिथे स्थिर करतात. आपलं चित्त तिथे एकाग्र करतात. ब्रह्मरंध्रापर्यंत जातात काही योगी. आत्मज्ञानाचा साक्षात्कार करून घेतात. आम्हाशी सकळ तुझ्या नामाचे चिबळ,
हे परमात्मा, आम्हाला सकळ जे काही बळ प्राप्त झालेलं आहे ते तुझ्या नामाचं आहे. आम्हासी सकळ तुझ्या नामाचे बळ. जे काही शक्ती प्राप्त झाली, जे काही धैर्य प्राप्त झालं, या जगामध्ये चालण्यासाठी जे काही बळ प्राप्त झालं ते तुझ्या नामामुळे प्राप्त झालं. तुझं नाम आम्ही घेतलं, तुझा आधार आम्ही घेतला, परमात्म्याचा आधार, सर्वश्रेष्ठ आधार. आम्हाशी सकळ तुझ्या नामाचे चिबळ, करू अमृताचे पान, दुजे नेघो काही आण. हे परमात्मा, इथे निश्चय सांगितलाय महाराजांनी. आम्ही काय करू? आम्ही अमृताचं पान करू, अमृत प्राशन करू, आणि दुसरं जे काही आहे जगामध्ये, दुसरे जे काही माईक पदार्थ आहे ते काही आम्ही घेणार नाही. दुजे नेणो काही आण. जयाचा जो भोग, सुख दुःख पीडा रोग. जयाचा जो भोग, सुख दुःख पीडा रोग. तुका म्हणे देवा, तुझे पायी माझा ठेवा. मला जे काही प्राप्त करायचं आहे परमात्मा, हे तुझ्या चरणाजवळच आहे, अन्य ठिकाणी ते नाही. म्हणून तुझ्या नामाचं बळ प्राप्त झालेलं आहे परमात्मा. आम्ही आता जीवनामध्ये अमृताचं पान करू, करू अमृताचे पान, दुजे नेघो काही आण. दुसरं जे काही आहे जगामध्ये ते काही आम्ही ग्रहण करणार नाही. ते अन्य पदार्थ, ते अन्य ग्रहण केलं तर मग हरिभक्तीला जीव मुकतो. हरिभक्तानं ते सार ग्रहण केलं पाहिजे. हरिभक्त सार ग्राही पाहिजे. असार सोडून द्यायचं आहे जगामध्ये असार आलेला आहे, आपल्या समोर आलेला आहे, पण ते ग्रहण करायचं नाही. असार सोडून द्यायचं, सार तेवढं ग्रहण करायचं. सारग्राही. आम्हासी सकळ तुझ्या नामाचे चिबळ, करू अमृताचे पान, दुजे नेघो काही आण. दुसरं काही आम्ही घेणार नाही. जयाचा जो भोग, सुख दुःख पीडा रोग, सगळंच आहे जगामध्ये. नाना प्रकारचे भोग भोगावे लागतात, प्राप्त होतात भोग, सुख दुःख प्राप्त होतात, रोग प्राप्त होतात, त्या रोगांची पीडा प्राप्त होते, वेदना होतात, पण ते काही ग्रहणीय नाही. त्याचं ग्रहण भक्तानं करू नये. आणि महाराज उपदेश करतात की हे पांडुरंगा, मला जे प्राप्त करायचं आहे ते तुझ्या चरणाजवळच आहे, अन्य ठिकाणी ते नाही. आणि मी तेच प्राप्त करणार आहे. तुकोबा एकांतामध्ये भजन करतात, नरनारायण भगवान एकांतामध्ये तपश्चर्या करतात, पांडव वनवासामध्ये निवास करतात, व्यासनारायण भगवान त्यांना उपदेश करतात की कसं जीवन कृतार्थ करायचं. मार्गे मार्गे साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती. कीर्ती कीर्तो नस्तदाकार वृत्ती, ऋतो ऋतो सचितानंद भास. कसा त्या परमात्म्याचा
त्या सच्चिदानंदाचा अनुभव येईल, हे शास्त्र व्यासोनारायण भगवाननी युधिष्ठिर महाराजांना सांगितलं. हरी हरी मेरे जीवन प्राण आधार, हरि मेरे जीवन प्राण आधार, और आसरो नाही तुम बिना, और आसरो नाही तुम बिना, तीनू लोक मझार, आप बिना मोहि कछु ना सुहावे, निरख्यो सब संसार, मीरा कहे मैं दासी रावरी, दीजो मति विसार। ओ मीरा जी का पद है, बहुत छोटा सा पद है, बहुत संक्षिप्त है, केवल 3 ही चरण है, लेकिन 3 चरणों के इस पद ने भगवान को ही अपना आसरा बनाया है। मीरा जी ने आसरा चुन लिया है, जैसे जगतगुरु तुकाराम महाराज ने विठ्ठल भगवान को चुन लिया, उसी तरह से उसी परमात्मा को मीरा जी ने भी चुन लिया है। हरि मेरो जीवन प्राण आधार, परमात्मा ही मेरे प्राण के आधार है, मेरा जीवन उनके लिए ही है, दूसरा कोई आसरा नहीं है। लौकिक आसरा ढूंढो, पहली बात तो मिलता ही नहीं, और कभी ऐसे लगा कि मिल रहा है तो समझ में आता है कि नहीं, मिला नहीं है। मीरा जी ने यह तथ्य जान लिया। मेड़तानी ये रहस्य जान गई। मेड़तानी ने मेड़ता में अपना जीवन बिताया, बाल्यकाल बिताया, इसलिए उसे मेड़तानी कहा है। राजस्थान की पुण्य भूमि में मेड़ता की भूमि है। कृष्ण प्राप्ति हुई थी मीरा जी को, बचपन में ही हुई थी, जब 5 साल की थी तब हुई थी। राजघराने से संबंधित थी, राजकन्या थी। हो विवाह हो रहा था, बारात निकली थी, दूल्हा घोड़े पर बैठा था, वाद्य बज रहे थे, पुष्प वृष्टि हो रही थी, लोग आनंद मना रहे थे। घर की छत पर से 5 साल की मीरा ने वो उत्सव देखा, विवाह का उत्सव देखा, और अपने मां से पूछने लगी। मां भक्तिमती थी। मीरा के प्रश्न सरल थे, लेकिन मां ने उसका उत्तर बहुत गंभीर दिया। मां से पूछा मीरा जी ने, हे मां, ये क्या है? ये घोड़े पर कौन बैठा है? ये वाद्य क्यों बज रहे हैं? पुष्प वृष्टि क्यों हो रही है? ये 60 लोग इतने आनंद क्यों मना रहे हैं? और मीरा जी की मां ने कहा कि हे मीरा, जो घोड़े पर बैठा है वो दूल्हा है, उसकी शादी होगी, उसका विवाह होगा, उसे दुल्हनियां प्राप्त होगी।
मीरा जी ने प्रश्न किया, मां क्या सबकी शादी होती है? और मां ने उत्तर दिया, हां बेटी सबकी शादी होती है, क्या मेरी भी होगी? मां ने कहा, हां तुम्हारी भी होगी। हे मां मेरी शादी किससे होगी, मेरा विवाह किससे होगा? और मां ने उत्तर दिया कि तुम्हारा विवाह श्री कृष्ण से होगा। कौन सा श्री कृष्ण? और मां ने बताया कि पूजा घर में जो है ना बंसी बजैया, जो बंसी बजा रहे हैं वही तेरे पति। ये बात मीरा के अंतकरण में दृढ़ हो गई। मीरा ने जान लिया उसके जीवन में केवल कृष्ण है। हरि मेरे प्राण आधार, हरि मेरे प्राण आधार, और आसरो नाही तुम बिना, तीन लोक मझार। तीनों लोकों में तुम्हारे बिना मेरा कोई आसरा नहीं है। परमात्मा को अपना लिया, परमात्मा भाव अपने अंतकरण में दृढ़ कर लिया। अब परमात्मा से बात कर रही है मीरा। अभी तक जो गायन किया है ये तो अपरोक्ष है। पहले चरण में वास्तविकता बता दी है। वास्तविकता क्या है? जीव का आधार परमात्मा है। जीव को यह भूलना नहीं चाहिए। गंगा तट के एक संत का विचार कल के प्रवचन में आया था, हे परमात्मा मैं तुम्हें भूलूं नहीं, हे नाथ मैं तुम्हें भूलूं नहीं। बड़ा मंगलदायी दर्शन था। 10 दिन उनके चरणों में रहने का सौभाग्य 1985 में मिला था। किसी ने बताया नहीं था, कोई ग्रंथ भी नहीं पढ़ा था, सत्संग सुनने का कोई योग नहीं था। हिमालय के दुर्गम भाग में निवास था। 30 दिन की छुट्टी थी। 30 दिन का क्या करेंगे प्रश्न था। उनमें से विचार किया 10 दिन ऋषिकेश में बिताएंगे। ऋषिकेश देखा नहीं था। खामगांव के एक भक्त गए थे ऋषिकेश। उन्होंने वर्णन किया था कि गंगा जी है, गंगा के पार जाना पड़ता है, नाव से जाना पड़ता है, पुलिया वगैरह कोई कुछ नहीं है, वहां गीता भवन है, बहुत सुंदर स्थान है, वहां नित्य भजन चलता है, वहां प्रवचन चलते हैं, बड़े बड़े संत महात्मा वहां रहते हैं, उनके दर्शन प्राप्त होते हैं। इतना सुना था। जो सुना था वो मन में घर कर गया, जाना चाहिए ऋषिकेश। और जब ऋषिकेश प्रत्यक्ष रूप से आए तो अलग ही था ऋषिकेश। जैसी कल्पना की थी वैसा नहीं था, एकदम अलग था। बहुत ज्यादा आश्रम नहीं थे, बहुत कम थे, सब खुला था। उस समय यात्री बहुत कम थे। आज का ऋषिकेश अलग है। और वहां महात्मा जी के चरणों में रहने की व्यवस्था वहीं हुई थी, गीता भवन में। उन्होंने कृपा की थी, निःशुल्क व्यवस्था, कोई शुल्क नहीं। केवल एक ही
उनकी शर्त थी कि सत्संग में बैठना पड़ेगा, सत्संग सुनना पड़ेगा, सत्संग का श्रवण, और वो भी गंगा जी के तट पर। 10 दिन गंगा जी का स्नान। उस समय उम्र भी बहुत नहीं थी। बहुत अच्छा किया। वे 10 दिन गंगा जी के तट पर बिताए। मीरा जी के पद में पहले चरण में वास्तविकता बताई है। मेरे जीवन के आधार परमात्मा है। हर जीव को यही सोचना चाहिए, हमारे आधार परमात्मा है। संसार तो मिला है हमें, वो करना पड़ेगा, करना चाहिए, उसमें कोई दोष नहीं है, लेकिन आधार तो परमात्मा को बनाना चाहिए। मेडी स्थान अगर छोड़ दिया ना तो भटकना पड़ता है, लेकिन वो स्थान, मेडी स्थान यदि प्राप्त कर लिया तो फिर भटकने की आवश्यकता नहीं, फिर स्थिर हो जाता है जीवन। वो आधार ले लिया, दृढ़ आधार प्राप्त कर लिया, जीवन स्थिर हो जाता है। अस्थिर जीवन में तरह तरह की बातें आती रहती है। दूसरे चरण में बताया है कि तीनों लोकों में आधार ढूंढने का प्रयत्न किया, आसरा ढूंढने का प्रयत्न किया, कहीं भी आसरा नहीं मिला। और तीसरे चरण में कहा है कि आपके बिना मुझे कुछ भी सुहाता नहीं, अच्छा नहीं लगता, मेरे मन को अच्छा नहीं लगता, मेरे मन को भाता नहीं है। हरे एक गाना सुना था इदू भाषा में, चिप्रेनावा नो मोर। ये तो उस हिमालय की भाषा का शब्द है, लेकिन इसका अर्थ यही होता है कि हे परमात्मा, तुम्हारे बिना मेरा कोई नहीं है, तुम ही मेरे आधार। हरि आप बिना मोहि कछु न भावे, आप बिना मोहि कछु न सुहावे। निरख्यो सब संसार, सारे संसार का निरीक्षण कर लिया, अनुभव के बाद कहा है, सब देख लिया, देखने के बाद में अनुभव आया, बहुत भयंकर अनुभव आया। और मीरा जी कहती है कि निरख्यो सब संसार, मेरा कोई नहीं है आपके बिना, मेरा कोई तारणहार नहीं है, मुझे बचाने वाला कोई नहीं है। चारों तरफ भयंकर है, जैसे अग्नियां जल रही है। एक अंग्रेजी की कविता पढ़ी थी बहुत साल पहले, बर्निंग 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 होल वर्ल्ड, ऑल बर्निंग। वन इज बर्निंग विथ लस्ट, other is burning with anger,
कशाने कशाने कोणी जळत आहे? जगत जल रहा है, ये बहुत बड़ा संदेश है। जगत जल रहा है, कोई कामाग्नि में जल रहा है, कोई क्रोधाग्नि में जल रहा है, कोई ईर्ष्याग्नि में जल रहा है, कोई द्वेषाग्नि में जल रहा है, और जो जल रहा है वो जलाना चाहता है। मीरा कहे मैं दासी रावरी, दीजो मति विसार। मैं तो तुम्हारी दासी हूं, मीरा जी कहती है। मीरा कहे मैं दासी रावरी, दीजो मति विसार। मीरा जी की बुद्धि तो शुद्ध हो गई है, पवित्र हो गई है। मीरा जी कहती है कि ऐसी व्यर्थ की बातों से हे परमात्मा मुझे बचा लो, मेरी मति शुद्ध करो, मेरी बुद्धि शुद्ध करो। समर्पण भाव है परमात्मा के चरणों में। हे परमात्मा मैं कुछ भी नहीं कर सकती, जो भी करना है हे प्रभु अब तू ही करना। न मैं कुछ कर सकती हूं, न मुझसे कुछ हो सकता है। पूर्ण समर्पण भाव है मीरा जी का, टोटल सरेंडर। ओ प्रभु के गुणगान में ही जीवन सफल है। चंदन चर्चित नील कलेवर, पीत वसन वनमालिन, केली चलन मणि कुंडल मंडित, गंडयुग स्मितशालिन, चंद्रकचारु मयूराशिखंडक, मंडलवलयित केशम, प्रचुर पुरंदर धनुरानुराजित, मेदुर मुदिर सुवेशम। ओ नमो नारायण, ओम नमो नारायण।